तुम्ही येथे बघू शकता लाडक्या बहिणींनो, ई KYC अनिवार्य. ज्या महिलांनी आपली ई KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांनाच यापुढील हप्ते दिले जातील. म्हणजे ज्या ज्या बहिणींनी KYC पूर्ण केलेले आहे त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे असं येथे म्हटलेलं आहे. परंतु आता महत्त्वाची माहिती बघा, ज्यांचे मागील हप्ते थांबलेले आहेत त्यांच्यासाठी खुशखबर आहे. पहा, तुम्ही बघू शकता येथे काय म्हटलेलं आहे, एकत्रित लाभ. आता KYC मधील त्रुटी दूर केल्यानंतर अशा महिलांना त्यांचे सर्व जुने रखडलेले हप्ते एकाच वेळी दिले जाण्याची शक्यता आहे. आता तुमचे मागील हप्ते थांबलेले असतील, तुमचे 2 हप्ते असो, 3 हप्ते असो या 4 हप्ते असो, जेवढी पण तुमची रक्कम थांबलेली असेल, ज्या त्रुटीमुळे तुम्ही पर्याय चुकीचे निवडले होते KYC करताना, आता तुम्ही ते KYC दुरुस्ती केली, मग आता हे संपूर्ण केल्यानंतर तुम्ही KYC मधील त्रुटी दूर केल्यानंतर पर्याय बरोबर केल्यानंतर आता तुमच्या खात्यामध्ये तुमचे मागील हप्ते, सर्व जुने हप्ते एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. त्याबद्दल पण अपडेट आलेले आहे. सांगतो तुम्हाला बहिणींनो, कधी तुम्हाला संपूर्ण हप्ते मिळतील. अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे आजची. आणि आपण बघणार आहोत आज लाडकी बहीण योजनेचा जो काही हप्ता आहे, 20वा हप्ता आणि 21वा हप्ता, या 2 हप्त्याचे 3000 रुपये वाटपबद्दल आता महत्त्वाची अपडेट आलेला आहे. सांगतो, सर्व व्हिडिओ पूर्ण बघा. आणि तुम्ही बघू शकता, पहिले या महिलांना मिळणार नाही पैसे. आता भरपूर बहिणींना हप्ता देखील भेटणार नाही. नवीन निर्णय झालेला आहे. नवीन निर्णय काय झालेला आहे, का भेटणार नाही बहिणींना हप्ते, चला समजून घेऊया. हे बघा, लाडकी बहीण योजनेत काही महिलांना पैसे मिळणार नाहीत. ज्या महिलांनी KYC केली नाही त्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत. याच सोबत KYC मध्ये दुरुस्ती करत असलेल्या महिलांचेही हप्ते थांबवण्यात आले आहेत. KYC पूर्ण झाल्यानंतर त्यांना पैसे मिळणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणीनं तुम्हाला जरी हप्ता पाहिजे असेल तर तुम्हाला तारीख पहा, 31 मार्च या तारखेच्या पहिले तुम्हाला ई KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. दुरुस्तीचा ऑप्शन तिथे आलेला आहे. आता तुम्ही म्हणाल आम्ही KYC तर केलेले आहे, आम्ही सर्व ओके केलं, तरी आमचे हप्ते का थांबले? कारण तुम्ही पर्याय चुकीचे निवडले असतील बहिणींनो, त्यामुळे तुमचे हप्ते थांबवण्यात आलेले आहेत. तेवढे पर्याय तुम्ही सही करा, ते पर्याय बरोबर करा. तुमचे हप्ते जेवढे पण तुमचे थांबलेले असतील ते सर्व हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा केले जातील. त्यामुळे तात्काळ तेवढं काम करा. ओके, तर फारच महत्त्वाची माहिती होती ही. 31 मार्चच्या पहिलेच तुम्हाला ई KYC दुरुस्त करून घ्यायची आहे बहिणींनो. चला, ही माहिती समजली. चला आता पुढे. आणि हे बघा, तुम्ही जर ई KYC दुरुस्ती केली ना तरच तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होईल, एवढं लक्षात ठेवा. हे बघा, आता ई KYC अनिवार्य आहे. ज्या महिलांनी आपली ई KYC प्रक्रिया यशस्वीपणे पूर्ण केली आहे त्यांनाच पुढील हप्ते दिले जाणार आहेत. आणि पात्रता यादी बघा, अनेक अपात्र लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळण्यात आली आहेत. केवळ पात्र ठरलेल्या महिलांच्याच खात्यात DBTच्या द्वारे पैसे येतील. ओके, भरपूर बहिणींचे नाव यादीतून वगळण्यात आलेले आहेत. कशामुळे? 4 चाकी वाहन असेल, 2-2 योजनेचा लाभ घेत असाल, सरकारी कर्मचारी असाल, इन्कम टॅक्स तुम्ही भरत असाल, तर यामुळे भरपूर बहिणींचं नाव यादीमधून वगळण्यात आलेलं आहे. आणि ज्यांचं नाव यादीमधून वगळण्यात आलेलं आहे त्यांचा कायमचा हप्ता हा बंद करण्यात आलेला आहे. आलं लक्षात? चला, आता 21वा हप्ता, 20वा हप्ताचे अपडेट जे आलेले आहेत ते आपण बघूया. पहा, तर लाडक्या बहिणींनो, जो काही 20वा हप्ता आहे हा फेब्रुवारीचा हप्ता आहे. आणि 21वा हप्ता जो आहे ना, हा 21वा हप्ता मार्च महिन्याचा आहे. या 2 महिन्याचे जे काही पैसे आहेत एकत्र 3000 रुपये. तर 1500 रुपये 20वा हप्त्याचे आणि 21वा हप्त्याचे 1500 रुपये अशी वाटप राज्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता वाटप त्याची सुरुवात होणार आहे. त्याबद्दल अपडेट पण आलेले आहे. आणि हप्ता कधी मिळणार त्याची डायरेक्ट तारीख पण समोर आलेली आहे. तारीख समोर आलेली आहे, ती तारीख तुम्हाला सांगतो मी. आणि ती तारीख जवळ आलेली आहे फार. आणि आता हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वाटप कोणत्या क्षणी सुरुवात होणार आहे पहा, ती माहिती पण आपण जाणून घेऊया. पुढे बघा, दुरुस्ती आवश्यक. ज्या महिलांच्या अर्जात
किंवा KYC मध्ये त्रुटी आहेत त्यांना हप्ता मिळण्यास उशीर होऊ शकतो, त्यामुळे दुरुस्ती करून घ्या. हप्ता बघा थोडा हप्ता उशीर होऊ शकतो, परंतु तुम्हाला तेवढं काम करून घ्यायचं आहे, KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे बहिणींनो, नाहीतर तुमचा हप्ता कायमचा पण बंद होऊ शकतो जर तुम्ही KYC दुरुस्ती केली नाही तर. तेवढं काम करून घ्या, KYC दुरुस्ती करून घ्या. हे बघा एकत्रित लाभ, आता बघा एकत्रित लाभ तुम्हाला जेवढे पण तुमचे जुने हप्ते असतील, जे रखडलेले हप्ते असतील ते तुम्हाला दिले जाण्याची शक्यता आहे. पुढे बघा आता आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत. हे बघा मार्च अखेरपर्यंत सर्व तांत्रिकदृष्ट्या पूर्ण करणे हितकारक ठरेल. म्हणजे 31 मार्चपर्यंत तुम्हाला शेवटची मुदत दिलेली आहे. या मुदतीत तुम्हाला हे संपूर्ण काम करून घ्यायचं आहे, म्हणजे तुमची KYC दुरुस्ती करून घ्यायची आहे. आणि जर तुम्ही KYC दुरुस्ती केली नाही तर तुमचा हप्ता कायमचा थांबवला जाईल. त्यामुळे तेवढं काम करून घ्या माझ्या माता बहिणींनो, KYC दुरुस्ती करून घ्या बरं, नाहीतर हप्ता पुन्हा थांबवेल आणि हप्ता थांबला तर मग तुम्हाला मिळणार नाही मग पुढे चालून. तेवढं काम सर्वांनी करून घ्या, लाडक्या बहिणींनी करून घ्या. आता बघा हप्ता वाटपची तारीख. आता लाडक्या बहिणींनो आपण तारीख बघणार आहोत. हप्ता वाटपची जी काही तारीख समोर आलेली आहे ती तारीख मी तुम्हाला सांगतो. काहीच टेन्शन घेऊ नका, तुमचे मागील जुने हप्ते पण तुम्हाला भेटतील, परंतु त्यासाठी वेळ लागेल थोडा. म्हणजे तुम्ही KYC दुरुस्ती करा पहिले, ते तुम्हाला शासनाने सांगितलेलं आहे. आता फारच महत्त्वाची माहिती समोर आली आहे, ती माहिती आपण बघणार आहोत. हे पहा आता इथे जे पहिले अपडेट आले ते अपडेट पहिले सांगतो, मग तुम्हाला तारीख पण सांगतो. पहिले काय अपडेट आहे बघा, फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेलेला आहे, तुम्ही सर्वजण बघतच आहात. लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. जानेवारीचे पैसे फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात देण्यात आले, परंतु अजूनही फेब्रुवारीच्या हप्त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. सुरुवातीला होळीआधी दोन्ही हप्ते एकत्र येतील असं सांगितलं जात होते, मात्र त्यातील एकच हप्ता जमा झाला आणि तो जानेवारीचा 19वा हप्ता जमा झाला. त्यानंतर राज्याच्या अर्थसंकल्पापूर्वी पैसे दिले जातील असं देखील सांगण्यात आलं, मात्र अजूनही याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही. म्हणजे जो तुमचा 20वा हप्ता आहे त्याला उशीर झाला, बरोबर, 20वा हप्त्याला उशीर झाला, परंतु आता त्याची तारीख आलेली आहे समोर लाडक्या बहिणींनो. हो, तारीख समोर आलेली आहे, आता टेन्शन घेण्याची जरूरत नाही. त्यानंतर मी तुम्हाला अजून एक अपडेट इथे दाखवतो. हे बघा त्यानंतर 20वा हप्त्याचे अपडेट तुम्हाला मी सांगतो आणि प्लस 21वा हप्त्याची पण अपडेट आहे, आणि तो म्हणजे मार्चचा हप्ता. तर बघा मार्च महिन्याचा हप्ता, तर मार्च महिन्याचा हप्ता कधी मिळणार त्याबद्दल पण अपडेट आहे. लाडकी बहीण योजनेचा मार्चचा हप्ता देखील लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत महिलांचा हप्ता त्यांना मिळून जातो, महिलांना हप्ता देण्यात यावा असं सांगितलं आहे. मात्र काही कारणांमुळे हप्ता जो आहे तो दर महिन्याला पुढे ढकलला जात आहे, त्यामुळेच हा हप्ता देखील पुढे जाण्याची शक्यता आहे. आता फेब्रुवारी मार्चचा हप्ता एकत्र येणार की 2 टप्प्यांमध्ये वेगवेगळे येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. बघा आता चर्चा देखील आहे की 2 हप्ते एकत्र मिळू शकतात, 20वा हप्ता प्लस 21वा हप्ता, हे दोघी हप्त्याचे 3000 रुपये एकत्र वाटप होऊ शकतात अशी देखील चर्चा आहे. परंतु आता अशी माहिती समोर आलेली आहे की ज्यामुळे तुम्ही लाडक्या बहिणींनो खुश होणार आहात. डायरेक्ट तारीखच समोर आलेला आहे. तर पहा ती तारीख काय समोर आली आहे, ती तारीख तुम्हाला आता मी डायरेक्ट दाखवतो. पहा आता तारीख. चला लाडक्या बहिणींनो आता डायरेक्ट मेन तुम्हाला माहिती मी देतो. हे बघा काय माहिती आहे, तर बघा 8 मार्च महिला दिन, जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यात सन्मानपूर्वक फेब्रुवारीचा हप्ता जमा करू शकते. 20वा हप्त्याबद्दल फक्त अपडेट आहे. जी चर्चा सध्या चालू आहे की 3000 रुपये वाटप होणार आहे फेब्रुवारीचा आणि मार्च महिन्याचा 3000 रुपये, 2 महिन्याचे 3000 रुपये येऊ शकतात असं जे बोललं जात आहे. तर बघा आता वेगळीच अपडेट आहे इथे. आता अशी देखील एक अपडेट आहे, ती तर अपडेट आपण बघितली, परंतु आता एक अजून नवीन अपडेट आले आहे. महिला दिन 8 मार्च रोजी महिला दिन होतो आणि ह्या जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार महिलांच्या खात्यात जो काही फेब्रुवारीचा हप्ता आहे 20वा हप्ता तो जमा करू शकतं असं आता वाटत आहे आणि अशी ही अपडेट समोर आलेली आहे. असं झालं तर संपूर्ण लाडक्या बहिणी खुश होणार आहात, कारण त्यांच्या खात्यामध्ये हप्ता जमा होणार आहे. 8 मार्च रोजी हप्ता येऊ शकतो बहिणींनो, त्यामुळे तुम्ही सर्वांनी तयार राहा 8 मार्च रोजी, कारण त्या दिवशी कोणत्याही क्षणी तुमच्या खात्यामध्ये हप्ता जमा होऊ शकतो.
शकतो, म्हणजे गॅरंटी नाही, अधिकृत माहिती तर आलेली नाही, परंतु असं बोललं जात आहे की 8 मार्च रोजी हप्ता येऊ शकतो. जरी 8 मार्च रोजी हप्ता आला तर तुम्हाला सर्वप्रथम आपल्या चॅनलवर अपडेट पाहायला मिळेल. त्यामुळे तुम्ही चॅनल सबस्क्राईब करून घ्या, पटकन चॅनल सबस्क्राईब करून घ्या. जरी हप्ता आला तर सर्वप्रथम अपडेट तुम्हाला आपल्याच चॅनलवरती पाहायला भेटणार आहे. ओके, तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट होती. आणि काय होत आहे सध्या की ज्या महिन्याचा हप्ता आहे त्या महिन्यात नाही तर त्याच्या पुढील महिन्यात येत आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगतो 8 मार्च, हे बघा 8 मार्च आणि 10 मार्च या दरम्यान हप्ता येऊन जायला पाहिजे. बघू आता जो काही 20वा हप्ता आहे, 20वा हप्ता तुम्हाला या तारखेदरम्यान येऊन जायला पाहिजे. एकतर 8 मार्च किंवा 10 मार्च रोजी येऊन जायला पाहिजे हप्ता. परंतु जरी नाही चला तर मग पुढील अपडेट येतील, GR वगैरे प्रसिद्ध होईल. परंतु जरी महिला दिनी जरी हप्ता आला तर खूप बरं होईल. आणि भरपूर सूत्रांकडून माहिती मिळत आहे की महिला दिनी म्हणजे 8 मार्च रोजी हप्ता येण्याचे चान्सेस आहेत. बघू आता असं झालं तर खूप बरं होईल. आणि ज्यांचे मागील हप्ते आहेत त्यांचे पण मागील हप्ते पण एकत्र, त्यांचे नवे जुने संपूर्ण हप्ते शासन जमा करणार आहे. आणि त्याबद्दल पण आता घोषणा झालेली आहे, लवकरच त्या संदर्भात पण अपडेट पाहायला भेटणार आहे. ओके, चला ठीक आहे. लाडक्या बहिणींसाठी फारच महत्त्वाची माहिती होती ही. सर्व पात्र जेवढ्या पण लाडक्या बहिणी आहेत त्यांच्यासाठी महत्त्वाची माहिती होती. तुम्हाला चांगलंच माहीत आहे बहिणींनो, थोडा व्हिडिओ लांब असतो परंतु मी तुम्हाला एकदम नीटपणे समजून सांगत असतो काय काय माहिती आलेलं आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात. एकदम सोप्या सिंपल भाषेमध्ये तुम्हाला समजेल त्या भाषेमध्ये मी सांगत असतो, एकदम गावरान भाषेमध्ये सांगत असतो. त्यामुळे एवढ्या लाडक्या बहिणी आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात, लाखोमध्ये व्हिडिओ बघतात. त्यामुळे तुमचं सर्वांचं मनापासून धन्यवाद. एवढे जण आपले चॅनलचे व्हिडिओ बघतात, त्यामुळे बहिणींनो तुमचं मनापासून धन्यवाद. तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करून सांगा. आणि हो, एक सांगतो तुम्हाला, या व्हिडिओमध्ये दिलेली संपूर्ण माहिती ही फक्त इतर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून, इतर बातम्यांवरती आधारित हा व्हिडिओ आहे. फक्त एवढं लक्षात ठेवा, या व्हिडिओमध्ये कुठलाही दावा करण्यात आलेला नाही आणि कुठलाही तुम्हाला सल्ला देण्यात आलेला नाही. ओके, अधिकृत माहितीची आपण वाट बघूया. अधिकृत माहिती आल्यावर तुम्हाला अजून कळेलच संपूर्ण माहिती. यूट्यूब टीमला पण माहीत आहे आपल्या चॅनलवर कुठलाही दावा केला जात नाही. धन्यवाद. चला लाईक करा, शेअर करा, चॅनल नक्की सबस्क्राईब करा. भेटू पुढील व्हिडिओमध्ये बहिणींनो.